नमस्कार, मी ज्ञानदा कदम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणावरनं सध्या राजकारण पेटलंय आणि याला कारण आहे हिंदी भाषा। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेत रान पेटवलंय, तर हिंदीला मनसेनं विरोध करणं आणि सत्ताधाऱ्यांनी हिंदीला समर्थन देणं यामागे संजय राऊतांना मात्र एक वेगळी शंका येते। हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक। ज्या 22 भाषा आपल्या कॉन्स्टिट्यूशनने रिकॉग्नाइज केल्या त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। हिंदी सक्तीचा GR जाळून निषेध। तुम्ही आमच्यावर हिंदी लागू शकत नाही ही आमची पक्षाची भूमिका आहे। हिंदी सक्तीवरून राजकारण तापलं। हिंदीविषयी म्हणा तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक। राज्यात हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे। त्याची सुरुवात मनसेनं केली आहे। मुंबई पाठोपाठ पुण्यातही आंदोलनाचं लोण पोहोचलंय। नव्या शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मनसे आक्रमक झालीय। मनसेनं हिंदी सक्तीचा GR जाळून निषेध केलाय। तसंच मनसेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध करण्यात आलाय। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। काल काही भारतीय जनता पक्षाचेही लोक बोलले की हिंदी राष्ट्रभाषा आहे। ज्या 22 भाषा आपल्या कॉन्स्टिट्यूशनने रिकॉग्नाइज केल्या त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। विषय मराठीचा आहे। मैत्री हा एक भाग झाला आणि मराठीची अस्मिता हा एक भाग झाला। तुम्ही आमच्यावर हिंदी लागू शकत नाही ही आमची पक्षाची भूमिका आहे। राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी मनसेसह राज्य सरकारवरती निशाणा साधला। मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू असलेलं हे पडद्यामागचं राजकारण असल्याची टीका राऊतांनी केली आहे। हिंदीविषयी म्हणा तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक। नरेंद्र मोदींना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका। अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका। ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे। अमित शहांची हिंदी ऐका तुम्ही म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती, हे बरोबर नाही। विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून केंद्राच्या निर्णयाची पाठराखण केली जाते। मराठीलाच प्राधान्य महाराष्ट्रामध्ये, पण हिंदी राष्ट्रभाषा आहे। हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे। मराठी तर आपली प्रायोरिटी असलीच पाहिजे, ती आमची सर्वांची प्रायोरिटी आहे, कारण ती आपली मातृभाषा आहे। पण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे। याकरता जे काही नवीन शिक्षण नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्वाचा आहे। हिंदी भाषा किंवा इंग्रजी भाषा याला जे कंपल्शन त्यांनी करायचा प्रयत्न केला केंद्र सरकारनं, त्यावर वरिष्ठ नेत्यांनी बैठक घ्यावी। वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री त्यावर आणि उपमुख्यमंत्री त्यावर जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या नंतर जर कुणाला तो आवडला किंवा न आवडला तर त्यांनी त्यांची भूमिका मांडावी। नव्या शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीला दक्षिणेतील राज्यात विरोध होतोय। अशातच हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेनंही ठाम भूमिका घेतली आहे। यामुळे या प्रश्नी राज्याचं राजकारणही तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।